रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे, ज्या मंडळींना ठाणा स्टेशन जवळ पाहिजे किंवा मुंबई नाशिक रोड जवळ पाहिजे अशाच लोकांसाठी एक चांगल्या पद्धतीचा एक फ्लॅट आहे, जो तसा बघितला तर 2 BHK पण 1.5 त्याचा आपण काउंटिंग नक्की करू शकतो. तर हा जो फ्लॅट आहे हा विवेनाला लागूनच वसंत फिओना नावाची बिल्डिंग आहे. बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 12 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपल्याला लोअर फ्लोअरला एक फ्लॅट आहे. त्याचा कार्पेट जर आपण विचार केला तर 502 कार्पेट असणारं घर असेल. अधिक आपल्याला एक ओपन कार पार्किंग ही फ्लॅटमध्ये नक्की मिळणार आहे. अशाच पद्धतीचा हा 1.5 BHK फ्लॅट आहे. आणि विशेष म्हणजे याचं जे मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स साधारणतः 4,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे. तसं जर बघितलं तर लिफ्टला पॉवर बॅकअप वगैरे आहे, लाईटीज वगैरे काही प्रॉब्लेम नाही, पाण्याचाही काही प्रॉब्लेम नाही. ॲम्युनिटीज वाईज जर विचार केला तर स्विमिंग पूल सोडून सगळ्याच ॲम्युनिटीज मात्र तुम्हाला इथे गार्डन म्हणा, क्लब हाऊस म्हणा, त्या सगळ्या गोष्टी मिळतील. पण स्विमिंग पूल मात्र या फ्लॅटमध्ये नक्की नसणार आहे. तर खरं तर तो फ्लॅट कसा असणार आहे तोच मी दाखवण्याचा तुम्हाला छोटासा प्रयत्न करतो. कंपासने जर बघितलं तर बाहेर जाताना हा पश्चिम दिशेला फ्लॅट आहे आणि आतमध्ये येताना मात्र ईस्ट आहे. आणि ह्या मालकाने जे आहे हे सेफ्टी डोअर बनवून घेतलेलं आहे. तुम्ही लिफ्ट वगैरे बघू शकता, 1 आणि 2 अशा 2 लिफ्टचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे. ज्यावेळेला फ्लॅटच्या आपण आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला ईस्ट आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला इकडे पण स्टोरेजसाठी ऑलरेडी मोठी जागा प्रशस्त आहे. या साईडला आत्ता हे खरं तर राहतं घर आहे, पण इकडे पण तुम्हाला एवढी मोठी जागा उपलब्ध मिळते. आणि मग अशा पद्धतीचा तुमचा हा हॉल आहे. इथे सगळ्यात चांगली गोष्ट एक तुम्हाला नक्की जाणवेल, याची जी सिलिंग हाईट आहे ती ॲज कम्पेअर टू बाकीपेक्षा जास्त आहे. सिलिंग हाईट तुम्हाला इथे मोठी आणि प्रशस्त जाणवते. आणि विशेष म्हणजे सकाळचं ऊन हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली मिळणार आहे. आणि समोर तुमचं जे गार्डन आहे, तुमच्याच कॉम्प्लेक्सचं जे गार्डन आहे ते तुम्हाला इथून दिसतं. इथून विशेष म्हणजे ज्युपिटर हॉस्पिटल हाकेच्या अंतरावरती आहे. त्याच्यानंतर न्यू हॉरायझन शाळा याच्या बाजूलाच आहे. अशा पद्धतीचं हे लोकेशन आहे. ज्या मंडळींना अशा न्यू हॉरायझन शाळा म्हणा की ह्या सगळ्या गोष्टी जवळ हव्या आहेत किंवा एखादी वयस्कर फॅमिली असेल त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जवळ पाहिजेत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर नक्की चांगलं आणि सुसज्ज असू शकतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं कॉमन बनवलेलं आहे, जे हेही खूप मोठं आणि प्रशस्त नक्की आहे. आणि ह्या साईडला जरी गेलं तर इकडे पण स्टोरेज टाईप तुम्हाला ह्या साईडला पण जागा नक्की मिळते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ह्या किचनच्या आपण अपोजिट ह्या बाथरूमच्या ज्यावेळेला अपोजिट साईडला आपण येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे एक मोठं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे. जे किचनमध्येच त्यांनी वॉशिंग मशीनचा पॉईंट आणि फ्रीजची पण प्रावधान ऑलरेडी आहे. ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला काम करायची गरज नक्की लागणार आहे, कारण आता हे थोडं जुनं झाल्यामुळे तुम्हाला वापरायला थोडासा नवीन बनवायचं म्हटल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीनं बनवावं लागेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला याच्या अपोजिटला येणार आहोत त्यावेळेला हाफ बेडरूम आहे. हाफ बेडरूम जरी म्हटलं तर आत्ताच्या काळातलं आत्ताच्या काळातलं हाफ बेडरूम म्हणजे खूप छोटं असतं, पण आता हे जे आहे हे तसं बघितलं तर खूप मोठं आणि प्रशस्त आणि चांगलं आहे. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर इकडनं पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक ऑलरेडी खिडकी लावलेली आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडला हा बेडरूम असणार आहे. आणि आता जो शेवटचा तुमचा बेडरूम आहे तो आपण बघू. शेवटचा जर बेडरूम तुम्ही बघितला तर इथे जर तुम्ही आलात तर इथे तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघू शकता तिकडे एक ऑलरेडी बेड लागलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण इकडे पण खूप मोठी जागा शिल्लक आहे. इथे कपाट पण ऑलरेडी ठेवलेलं आहे. इथे पण कपाटाचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला तिकडे ऑलरेडी खिडकी असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मोठं, प्रशस्त आणि चांगलं ह्या साईडला पण एक मिळतं. अशा पद्धतीचं खरं हा फ्लॅट आहे. आणि याच्यात पण तुम्ही जर विचार केला तर इथं OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. तर तुम्ही कोणत्याही बँकेकडे जरी गेलात तर त्याला तुम्ही कोणत्याही बँक तुम्हाला नक्की लोन मात्र मिळू शकतं. आणि तुम्ही त्या लोनसाठी अप्रोच लावला तरी काही प्रॉब्लेम नाही. राहिला प्रश्न रेटचा, तर रेट जे आहेत ह्या मालकाने सध्या सांगताना 1,03,00,000 रुपये कोट केलेली किंमत आहे. पण तुमचं पेमेंट किंवा त्या सगळ्या बाकी गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याच्यात निगोशिएशन पार्ट असणार आहे. तर तो तास सांगतो मंडळी, अशा पद्धतीचे आमचे फ्लॅट बघण्यासाठी कृपया करून स्वागत प्रॉपर्टीचं आमच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त लोकांनी लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. हेच मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.